स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे. कारण आम्ही आतापर्यंत बघितलं शासनामध्ये की जेवढे कार्यक्रम असतात त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय होतं की फक्त तो शासकीय कार्यक्रम म्हणून राहून जातो. तसं होऊ नये म्हणून आम्ही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतलीये की ज्याच्यामुळे ज्याला आपण हँड होल्डिंग म्हणतो की काही दिवस आज तुम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं, त्या शिकल्या, घरी गेल्या, उद्या काही अडचण आली तर त्यांनी कुणाला विचारायचं. मला एक जाणवतं खूप की महिलांच्या सोबत सत्तेत भागीदारी करत असताना ज्यावेळेस आपण त्यांना मदत करतो तर ते खूप गोष्टी करून जातात गावाच्या करता. आणि म्हणून तुम्ही जे म्हणाला ज्योतीने ज्योत पेटवायचे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे पार्टनर्स जे गोळा केलेत, तुम्ही आता जे आता सांगितले, हे पार्टनर्स तुम्ही कसे गोळा केले आणि त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत नेमक्या? पार्टनर्स म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे काही शासनाचे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये एक शासकीय पठडीमध्येच चालू राहतात. तर तसं न करता आपण जे म्हणजे इव्हन जिल्हा परिषदेची लोक निवडणी आहेत की स्वयंसेवी संस्था आणखीन आमची शासकीय यंत्रणा, या दोन्हीचा समन्वय करून आपण हे करणार आहोत. तर ते पार्टनर्स निवडताना सुद्धा आम्ही अशा स्वयंसेवी संस्था निवडल्या आहेत की ज्यांना आमचं उद्दिष्ट कळतं. म्हणजे जसं आता गोयल साहेबांनी सांगितलं की कागदाचा एक मोठा भारा देऊन आम्ही स्त्रियांना प्रशिक्षण देणार नाही, तर बोलीभाषेत त्यांच्या गाणी, कथा, गोष्टी, खेळ याच्यातनं त्यांचं प्रशिक्षण करणार. आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक जीवनात जेव्हा एखादी स्त्री उतरते, मग ती विलेज पंचायतमध्ये असो किंवा कॉर्पोरेशनमध्ये असो किंवा जिल्हा परिषदमध्ये असो, तिचा स्वतःचं योगदान असायला पाहिजे. आता काय होतंय की स्त्रीचं स्वतःचं योगदान नाही, म्हणून आपण म्हणतो 50% लोकसंख्या स्त्रियांची आहे. पण आपल्याला जर का हा देश बनवायचा असेल तर त्यामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत, विशेषतः सार्वजनिक जीवनात, त्यांचं योगदान पाहिजे. तर माझ्या मनात म्हणजे आमच्या मनात असं आलं की हे काम करायला स्वयंसेवी संस्था आणि अशा की ज्यांनी स्वतःचं सर्वस्व त्याला वाहून घेऊन, ज्यांना अनुभव आहे, प्रत्यक्षात गावामध्ये काय घडतं याचा पूर्ण अनुभव आहे, अशा संस्थांची भागीदारी घेणं आम्हाला श्रेयस्कर वाटलं. म्हणजे ते भागीदारच नाहीयेत तर ते आमचे मार्गदर्शक पण आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या कामाला महाराष्ट्रभर जायचं असेल तर 1 लाख महिला निवडून आलेल्या आहेत आणि सातत्याने त्या निवडून येत राहत आहेत. आजी, माझी, भावी पण खूप येत आहेत. तर हे सगळं करण्याकरता जसे पार्टनर्स आपण निवडले तसं याच्याकरता संसाधनं लागतील, पैसा लागतील. त्याचं सर आपण कसं व्यवस्थापन करणार आहात? आता जे सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 10 जिल्हे निवडलेले आहेत आणि या 10 जिल्ह्यात जवळजवळ 20,000 महिला सभासदांना आपल्याला प्रशिक्षण द्यायचे आहे. आणि या प्रकल्पाच्या सुरुवातीचा जे अंदाजित खर्च आहे ते जवळजवळ 3 कोटीपर्यंत होणार. पार्टनर्स विषयी जे आपण माहिती आम्हाला विचारून आलेलो आहोत, तर यामध्ये आम्ही केंद्र शासनाच्या जे पंचायत राज मिनिस्ट्री आहे त्यांच्याशी आमचा संवाद चालू आहे. नंतर युनिसेफ, युनिफॅम सारखी जे आपली जागतिक संस्था आहेत त्यांना पण आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी पण आम्हाला होकार दिलेला आहे की ते या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य वा टेक्निकल काही सहाय्य आम्हाला देणार आहोत. त्याशिवाय काही आता लायन इंटरनॅशनल सारखी जे एक प्रायव्हेट संस्था आहे त्यांनी पण आम्हाला सुरुवातीला 15 लाख देऊ केलेले आहे. आणि आता राज्य सरकार मार्फत पण देखील कोल्हापूर जिल्ह्याची डीपीडीसीने या प्रकल्पासाठी जवळजवळ 60 लाख रुपये या योजनेसाठी मंजूर केलेले आहे. आणि अशा प्रकारे जसं आता मॅडमनी माहिती दिली की स्वयंसेवी संस्था, राज्य शासन, केंद्र शासन, युनिसेफ, खासगी जे प्रायोजक आणि असे जे देणगीदार असतात, सर्वांना मिळून, कारण हे नुसता एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्हाला राबवायचा नाही. स्त्रियांना फक्त सार्वजनिक जीवनात ज्याला आपण गव्हर्नन्स म्हणतो तेवढंच शिकवून आम्हाला थांबायचं नाहीये. तर आम्हाला असं हवंय की जेव्हा या स्त्रिया आपल्या गव्हर्नन्समध्ये किंवा प्रशासनामध्ये स्वतःचं योगदान देऊ लागतात, त्यांना समजू लागतं की सभा कशी घ्यायची, त्याच्यातली त्यांची कर्तव्य काय आहेत, ते करता करता शेवटी त्यांनी एक स्त्री जी आहे ती अनंत काळची माता आहे. आणि स्त्रीला जे कळतं की आपल्या गावाला कशाची गरज आहे, कोणी म्हणेल आम्हाला एक आरोग्य सेवेची जरूर आहे, कोणी म्हणेल आमच्या इथे वृक्ष लागवड व्हायला पाहिजे, कोणाला पाण्याची गरज आहे. तर ह्या गरजा नुसत्या आपल्या ढोबळ मनाने आम्हाला रस्ता द्या, आम्हाला विहीर द्या, आम्हाला असं द्या, असं न करता गावाची नेमकी गरज काय आहे ती समजून त्यांनी आपल्याला सांगायचंय. म्हणजे 6 महिन्यानंतर आपण पुन्हा एक प्रशिक्षण कार्यक्रम घेणार आहोत की त्यांना कितपत समजलं. आणि त्याच्यानंतर मग आमची अशी एक महत्वाकांक्षी योजना आहे
की ज्या ज्या खात्यांमधनं अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात हम्म. त्या खात्यांना आपण तिथे घेऊन जायचं हम्म. आणि आपले प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीये. हम्म. आपण ते गावाच्या ठिकाणी मुद्दाम नेतोय, म्हणजे तुमच्या दारापर्यंत आपण येतो आहोत. शिक्षण घेऊन. आणि असं करून इतर विभागांचे सुद्धा जे कार्यक्रम आहेत लोकांना माहितीच नाही की कुठे अर्ज करायचा, कुठनं अनुदान घ्यायचं. तर प्रथम स्त्रीला हे कळलं पाहिजे की आपल्याला काय हवंय, आपल्या गावाला काय हवंय, हम्म. आपली गरज काय, आणि ती कळल्यानंतर मग त्या योजना आम्ही त्या विभागांना विनंती करून तिथे आपण कॅम्प्स लावूया. हो. आणि मग सर्व जी उन्नती आहे, आर्थिक उन्नती आहे, सामाजिक उन्नती आहे, ते खरं आपलं लक्ष आहे. खरं तर